जय मित्रांनो, आज आपण एम ए फर्स्ट इयर पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन यावर महत्त्वपूर्ण लेक्चर आज घेत आहोत. आज जे पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचं जे महत्त्वाचा घटक आहे युनिट 2 मधला कौटिल्य अर्थशास्त्र यावर बोलत आहे. कौटिल्य अर्थशास्त्र त्यांचा जीवन परिचय, त्याचबरोबर त्यांची प्रशासकीय यंत्रणा, प्रशासनाचे तत्व याबद्दल आज आपण चर्चा करू. म्हणून तुमच्यासोबत वही आणि पेन सोबत असू द्या. आता सुरुवात जर आपण केलं तर कौटिल्याचं नाव घेतलं तर आपल्याला त्यांची व्यवहार चातुर्य, त्यांची बुद्धिमत्ता, त्यांचं चाणक्य हे आपल्याला आपल्या डोळ्यासमोर येते. जेव्हा कौटिल्यानं चंद्रगुप्त या राजाला मगधचा सम्राट बनवलं. सम्राट बनवलं, राजा बनवलं. आणि यामध्ये सर्वात महत्त्वाची जी भूमिका होती ती कौटिल्यानं रचलेली होती. आणि त्यांचं व्यवहार चातुर्य, बुद्धिमत्ता हे आज आपल्या डोळ्यासमोर दिसते. म्हणून कौटिल्याचं अर्थशास्त्र याला भारतीय प्रशासनामध्ये महत्त्वाचे स्थान आहे. म्हणून आज आपण चर्चा करू. आता हे तर सर्वसामान्य माहितीच आहे जी आता मी तुम्हाला सांगितली. सर्वात प्रथम त्याचा जीवन परिचय बघू. कौटिल्य हा ब्राह्मण होता. कौटिल्याचे मूळ नाव हे विष्णुगुप्त होते. चाणक्य या नावानेही तो प्रसिद्ध होता. काही विचारवंतांच्या मते कौटिल्य हे नाव नसून राजकीय विचार परंपरेचे प्रतीक आहे. मात्र कुटल या कुळावरून त्याचे नाव कौटिल्य झाल्याचा दावा अधिक प्रबळ वाटतो. आता विचारवंतांचं मत आहे, शास्त्रज्ञांचं मत आहे, कौटिल्य हे नाव नसून तो एक राजकीय विचारवंत होता. त्याचप्रमाणे त्याचं जे कुळ आहे ते कुटल या कुळावरून त्याचं नाव कौटिल्य झाल्याचा दावा काही विचारवंत करतात असं इथं आपल्याला समजते. त्यांच्या वडिलांचं नाव चनक यावरून चनक पुत्र चाणक्य ही नामावली त्याला मिळाली असावे असे बऱ्याच विचारवंतांचे काय मत आहे. कौटिल्याच्या जन्मभूमीबाबतही वाद आहे. जैन ग्रंथाप्रमाणे श्रवणबेळगोळा कर्नाटक, बौद्ध ग्रंथाप्रमाणे तक्षशिला, काही विद्वानांच्या मते तराई म्हणजे आजचं नेपाळ ही त्यांची काय आहे, ही त्या कौटिल्याची काय आहे जन्मभूमी आहे असं विचारवंतांचं मत आहे. मात्र मगधच्या आसपासचे त्याचे जन्मस्थळ असावे त्यावर आता एकमत झाल्याचे दिसून येते. कौटिल्याचे शिक्षण त्याकडे प्रसिद्ध असलेल्या नालंदा विद्यापीठामध्ये झाले आणि त्याचे कार्यक्षेत्र मगध राज्य होते. आता मगध राज्यावर त्यानं कुठपर्यंत काम केलं पहा. इसवी सन पूर्व 345 ते इसवी सन पूर्व 300 या दरम्यान कौटिल्य हा चंद्रगुप्तांचा प्रधानमंत्री होता. याच दरम्यान त्याने या कालखंडामध्ये प्रसिद्ध असा अर्थशास्त्र या ग्रंथाची काय केली, निर्मिती केली. सुरुवातीच्या काळात कौटिल्य हा मगधचा राजा महाजनपदाच्या दरबारात होता. म्हणजे महाजनपद नाही, या पुस्तकामध्ये दिसते काय ते महाजनपद नाही आहे, महापद्मानंद असं त्या राजाचं नाव होतं. महापद्मानंद हा तो राजा होता आणि त्याच्या दरबारातही त्यानं काही काळ काम केलं होतं. आणि नंदाचा प्रधानमंत्री त्याचे शंकटराशी त्याचे काय होतं, वैर होतं. एकदा शंकटराने राजदरबारात कौटिल्यास राजापेक्षा उच्च आसन बसावयास दिले. राजाने भरदरबारात त्याला आसनावरून उतरवून अपमानित केले. कनिष्ठ कुलीन नंदाकडून झालेला हा अपमान सहन न झाल्याने कौटिल्याने भरदरबारात भीषण प्रतिज्ञा केली. मी नंद वंशाचा
नाश केल्याशिवाय शेंडीला गाठ बांधणार नाही आणि आपल्या प्रतिज्ञेला मूर्तरूप देण्यासाठी कौटिल्याने चंद्रगुप्त या मौर्य सम्राटाला तयार केले आणि चंद्रगुप्ताच्या सहाय्याने नंदवंशांचा नाश केला व मगध जिंकून त्याला मगधचा सम्राट घोषित केलं. असं त्यांचा आपण काय पाहिला, जीवन परिचय पाहिला. आता तुम्हाला समजते, आपण एवढं जे वाचलं यावरून आपल्या लक्षात येते, म्हणजे नंदवंशाचा नायनाट करण्यासाठी चंद्रगुप्तानं नाही, कौटिल्यानं जी व्यूहरचना आखली आणि सहन न होणारा अपमान त्याचा बदला घेतला. बदला घेऊन आणि भर दरबारात जेव्हा त्यानं प्रतिज्ञा करून त्यानं आपली प्रतिज्ञाही प्रत्यक्षात अवलंबली, म्हणजे प्रत्यक्षात बोलूनच नाही दाखवलं तर प्रत्यक्षात कृती सुद्धा त्यानं करून दाखवली. याला महत्व असते. म्हणून चंद्रगुप्तानं बोले तैसा चाले, म्हणजे बोलल्याप्रमाणे त्यानं काम सुद्धा करून दाखवलं आणि आपली प्रतिज्ञा साध्य इथं करून दाखविली. आणि मगधचा सम्राट मौर्य घराणं म्हणजे मौर्य डेन्सिटीचा राजा चंद्रगुप्त याला मगधचा सम्राट त्याला बनवलं. आता कौटिल्याचं जे अर्थशास्त्र आहे, म्हणजे हा त्याचा ग्रंथ आहे. आता या ग्रंथाचं महत्व काय यावर आपण बोलू. सुरुवातीलाच त्याला म्हटलं आहे, मनुष्य जीवन व तो ज्या भूमीवर राहतो ते दोनही अर्थ आहेत. त्यामुळे राहत असलेल्या भूमीचे रक्षण करणे याचे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र. अशी अर्थशास्त्राची स्पष्ट व्याख्या कौटिल्य यांनी केली आहे. म्हणजे त्याचं म्हणणं आहे, त्यानं व्याख्या अशी दिली आहे, मनुष्य जीवन व तो ज्या भूमीवर राहतो, मनुष्य जीवन व तो ज्या भूमीवर राहतो या दोन्हीचा अर्थ त्यामुळे राहत असलेल्या भूमीचे रक्षण करणे याचे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र. असा कौटिल्य यांनी आपली व्याख्या केली आहे अर्थशास्त्राबद्दल. आता चंद्रगुप्ताचं अर्थशास्त्राचे महत्व हा टॉपिक आपण बघत आहे. अर्थशास्त्रातील महत्व. चंद्रगुप्ताचा प्रधानमंत्री असताना इसवी सन पूर्व 321 ते इसवी सन पूर्व 300 या दरम्यान कौटिल्याने हा ग्रंथ लिहिला असावा असा अंदाज. अर्थशास्त्राची प्राचीन व संपूर्ण प्रत सर्वप्रथम श्यामशास्त्री पंडित यांना 1904 साली मैसूर येथे सापडली. त्यांनी ती प्रथम 1909 साली प्रकाशित केली आणि 1915 ला त्यांनी अर्थशास्त्राचे इंग्रजी भाषांतर प्रकाशित केले. कोणी? श्यामशास्त्री पंडित यांनी. यानंतर अर्थशास्त्राच्या अनेक प्राचीन प्रती सापडल्या. मात्र कंगले यांनी प्रकाशित केलेली अर्थशास्त्राची प्रत अधिक शुद्ध स्वरूपात असल्याचे मानले जाते. कौटिल्याने अर्थशास्त्राची रचना 15 भाग, 150 अध्याय व 180 पोट विभाग व 6000 श्लोक यामध्ये केल्याचे दिसते. म्हणजे खूप मोठा ग्रंथ कौटिल्याने लिहिला व प्रत्यक्षात उतरवून त्यामध्ये त्यानं आपलं सगळं प्रशासनासंबंधी आपले दृष्टिकोन, आपला व्यवहार चातुर्य, अधिक व्यवहारातील नियम त्यानं ते आपल्या ग्रंथात दाखविले. भाग म्हणजे आता इथं काही भाग म्हणजे त्याचे भाग किती दिले आहेत? 15 भाग दिले आहेत. पहिल्या भागामध्ये विषय या संदर्भात आहे. दुसरा भाग हा प्रशासनाचे विभागा संदर्भात आहे. तिसरा भाग जो आहे अर्थशास्त्राचा तो न्याय व्यवस्थेशी आहे. चौथा भाग जो आहे न्याय व्यवस्था. पाचवा भाग आहे शासकीय कर्मचाऱ्यांचे कर्तव्य. सहावा भाग जो असा आहे राज्याच्या 7 अंगाचे विश्लेषण. सातवा भाग असा आहे
षड्गुणांचे विश्लेषण. षड्गुणांचे विश्लेषण म्हणजे काय? म्हणजे व्यूह रचना त्यानं आखली याच्यात. आठवा जो भाग आहे राज्याद्वारे युद्ध विजय आणि पराभव. आठव्या भागामध्ये त्यानं युद्ध विजय आणि पराभव याबद्दल लिहिले आहे. नववा जो भाग आहे युद्ध धोरण नाही सेना आणि राज्यावर आपत्ती या संदर्भात आहे. भाग कोणता? नववा. कशा संदर्भात आहे? सेना आणि राज्यावर आपत्ती. दहावा जो भाग आहे युद्ध धोरण. दहावा भाग जो कोणता आहे? युद्ध धोरण. अकरावा भाग जो आहे युद्धासंबंधी व्यवहार. बारावा जो भाग आहे राज्याची सुरक्षा. तेरावा जो भाग आहे राज्याची सुरक्षा. दोन वेळा दिला इथं, दोन भाग आहे राज्याची सुरक्षामध्ये. भाग 12वाही आणि भाग 13वाही. 14वा भाग जो आहे शत्रूच्या प्रती व्यवहार. आणि शेवटचा जो 15वा भाग आहे सामान्य विश्लेषण 15व्या भागामध्ये त्यानं केलेलं आहे. कौटिल्य म्हणतो पूर्वीचे सर्व अर्थशास्त्राचे संकलन करून मी हा ग्रंथ लिहिला. कौटिल्याने अर्थशास्त्राच्या लिखाणात 13 ग्रंथकारांच्या मते नावासहित उद्घोषित केली आहे. कौटिल्याने अर्थशास्त्रात तत्वज्ञान, पवित्र कायदा, वार्ता, राजकारण, प्रशासन, सामाजिक समस्या यांचे अध्ययन केल्याचे दिसून येते. अर्थशास्त्रात बहुतांशी प्रशासकीय प्रणालीवर चर्चा केली आहे. मात्र त्यातही प्रकरण 1, 2, 5 व 6 हे लोक प्रशासनाशी अधिक जवळचा संबंध ठेवून आहेत आणि शासकीय कर्मचारी, शिस्त, कायदा, शिक्षा, पर्यावरण, समस्याचे निराकरण, सार्वभौमत्व, राज्य धोरण, आपत्काल व्यवस्थापन, युद्ध अशा विविधांगी बाबीवर अर्थशास्त्रात सखोल विचार मांडले आहेत. असं हे अर्थशास्त्राचं महत्त्व आपल्याला दिसते. आता जेव्हा आपण हे एवढं रीडिंग केलं कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये आता 15 भाग पाहिले, पण प्रत्येक भाग कशा संदर्भात आहे हेही मी तुम्हाला सांगितलं. भाग पहिला विषया संदर्भात आहे. भाग दुसरा राज्य व राजाविषयी आहे. राजा व राज्याविषयी आहे. आता भाग 15 मध्ये सामान्य विश्लेषण केलं आहे, म्हणजे सर्वांचा सार त्याने याच्यात घेतला आहे. आणि भाग 1, 2, 5 आणि 6 हे जे भाग आहेत लोक प्रशासनाची अधिक जवळचा संबंध ठेवून शासकीय कर्मचारी, शिस्त, कायदा, शिक्षा, पर्यावरण, समस्याचे निराकरण, सार्वभौमत्व, राज्य धोरण, आपत्काल व्यवस्थापन, युद्ध अशा विविधांगी बाबीशी प्रकाश टाकते असं आपल्याला इथं दिसते. म्हणजे प्रत्येक भाग केले, प्रत्येक भागामध्ये त्याचा विषय निवडला. विषय निवडून प्रत्येक भागामध्ये विषय निवडून प्रत्येक भागाचे वर्णन केलं. कसं कसं असायला पाहिजे प्रशासन, कर्मचाऱ्यावर कसं शिस्त असली पाहिजे त्याच्यामध्ये. त्याचप्रमाणे व्यूहरचना, बुद्धिमत्ता, आपत्काल व्यवस्थापन यावर सुद्धा तो आपल्या ग्रंथामध्ये प्रकाश टाकताना आपल्याला दिसतो. असं आपल्याला कौटिल्याच्या अर्थशास्त्राचं महत्त्व आपल्याला इथं सांगता येईल. आता कौटिल्याच्या प्रशासनाची तत्वे हा महत्त्वाचा पॉइंट आहे मित्रांनो. प्रशासनाची तत्वे काय होती कौटिल्याच्या? कौटिल्य लोक प्रशासनावर प्रत्यक्षपणे काहीच बोलताना दिसत नाही, परंतु त्याच्या राजकारण आणि शासन पद्धतीवरील लिखाणात लोक प्रशासनावरील लिखाण आढळून येते. कौटिल्य कार्यक्षम प्रशासनावर अधिक लक्ष केंद्रित करताना दिसतो. त्यासाठी त्याने प्रशासनाची तत्वे, विविध यंत्रणा सांगितली आहे. अर्थशास्त्रात अंतर्भूत असलेल्या लोक प्रशासनाच्या तत्वाबाबत एन.आर. इनामदार यांनी एक वेगळी भूमिका मांडली आहे. त्यांनी लोक प्रशासनाच्या जवळपास 12 तत्वांचा उहापोह केला आहे. त्यांनी या तत्वांना 2 भागात विभाजित केले. पहिला भाग हा राज्याच्या सार्वभौमत्वाशी निगडित आहे, तर दुसरा भाग हा प्रशासनाच्या प्रत्यक्ष
कार्यपद्धतीशी संबंधित आहे. आता तुम्हाला समजलं असेल. आता कौटिल्याने लोकप्रशासनावर प्रत्यक्षपणे काय टाकलाय, प्रभाव टाकला आहे आणि त्यावर ते बोलताना आपल्याला दिसतात. कौटिल्य हा कार्यक्षम प्रशासनावर अधिक लक्ष देतो. त्याचप्रमाणे प्रशासनाची त्याने विविध तत्वे, विविध यंत्रणा त्यानं आपल्या अर्थशास्त्रामध्ये उलगडली आहे. याचबरोबर लोक प्रशासनाच्या जवळपास 12 तत्वांचा समावेश त्यानं आणि त्या तत्वांचा उहापोह आपल्या लिखाणामध्ये त्यानं केलेला आहे. आणि 2 भाग त्यानं विभाजलेले आहे. पहिला भाग हा राज्याच्या सार्वभौमत्वाशी निगडित आहे. पहिला भाग कसा आहे, राज्याच्या सार्वभौमत्वाशी निगडित. तर दुसरा भाग हा प्रशासनाच्या प्रत्यक्ष कार्यपद्धतीशी निगडित आहे. आता हे जे 2 भाग पाहिले, पहिला भाग सांगितला आहे राज्याच्या सार्वभौमत्वाशी निगडित. याचे जे तत्व आहे एकूण 6 आहे. राज्याच्या सार्वभौमत्वाशी निगडित तत्व 6 आहे. पहिलं तत्व जे आहे अधिकाराचं तत्व. पहिलं कोणतं आहे, अधिकाराचे तत्व. म्हणजे आता अधिकाराच्या तत्वाबद्दल तुम्हाला काय बोलता येईल, काय सांगता येईल. आता अधिकाराचे तत्व म्हणजे काय बोलता येईल आपल्या. जर आता प्राचीन काळी असं तर होतं, टेप घेतला, मोजलं, एवढं माझं घर असेल, एवढं माझं क्षेत्र असेल, असं तर नव्हतं. म्हणजे पहिले कसं होतं, ज्या वेळेस एखादा जर अश्व सोडला, एखादा घोडा वगैरे सोडला, जोपर्यंत तो चालत जाईल, धावत जाईल आणि जेव्हापर्यंत तो थांबत नाही आणि जोपर्यंत तो जिथे उभं राहते तोपर्यंत राजाची मालमत्ता त्यापर्यंत राहील, असं होतं. आता काय हे एक तत्व होतं. आणि काही राजे महत्वाकांक्षी होते, त्याला आपला साम्राज्याचा विस्तार करायचा होता. म्हणून ते एका साम्राज्यावरून दुसऱ्या साम्राज्यावर काय करायचे, आक्रमण करायचे, युद्ध करायचे. युद्ध केल्यानंतर जो जिंकलेला प्रदेश आहे तो आपल्या साम्राज्यामध्ये मिळवून घ्यायचे. म्हणजे असं असं साम्राज्य विस्तार ते करायचं. म्हणजे हे सांगितलं आहे त्यानं पहिलं अधिकाराचं तत्व. हे आहे राज्याच्या सार्वभौमत्वाशी निगडित असणारं तत्व आहे. पहिलं आहे अधिकाराचं तत्व. दुसरं जे तत्व आहे आज्ञापालनाचे तत्व. प्रशासनाची व्यूहरचना करताना आज्ञाला महत्व असते, ऑर्डरला महत्व असते. म्हणून हे आज्ञापालनाचे तत्व हे 2 नंबरला आहे. 3 नंबरला जे तत्व सांगितलं आहे कौटिल्य याने, शिस्तीचे तत्व. कोणतं, शिस्तीचे तत्व. 4 नंबरचं जे तत्व सांगितलं आहे कर्तव्याचे तत्व. कोणतं, कर्तव्याचे तत्व. 5 नंबरचं जे तत्व सांगितलं आहे हितांचे तत्व. आणि 6 नंबरचं जे तत्व सांगितलं आहे मित्रांनो जबाबदारीचे तत्व. कोणतं, जबाबदारीचे तत्व. प्रत्येक कर्मचाऱ्याने, प्रत्येक प्रशासनातील अधिकाऱ्याने आपली जबाबदारी सांभाळून आपलं प्रशासन सांभाळावं. प्रत्येक कर्मचाऱ्यामध्ये शिस्त असावी. आपलं हित कशामध्ये असेल, आपल्या साम्राज्याचं हित कशामध्ये असेल, आपल्या साम्राज्यामध्ये जनतेचं हित कशामध्ये असेल याबद्दल सुद्धा त्याने विचार करावा जेव्हा तो कर्मचारी नियुक्त असेल. कर्मचाऱ्यामध्ये तसं शिस्तीचं सुद्धा पालन असायला हवं. म्हणून हेही तत्व त्याने सांगितलं आहे. त्याचबरोबर आज्ञापालनाचे तत्व आणि अधिकाराचे तत्व असे आपण 6 तत्व एकूण पाहिले. हे कोणतं तत्व आहे, राज्याच्या सार्वभौमत्वाशी निगडित असणारे तत्व. हे 6 तत्व. ब नंबर दिला आहे प्रशासनाच्या प्रत्यक्ष कार्यपद्धतीशी संबंधित तत्व. कोणते, प्रशासनाच्या प्रत्यक्ष कार्यपद्धतीशी संबंधित तत्व. हे सुद्धा 6 आहे. किती आहे, 6 तत्व आहे. पहिलं तत्व पहा, प्रशासनाच्या प्रत्यक्ष कार्यपद्धतीशी संबंधित असणारे तत्वामधलं 1 नंबरचं तत्व आहे कार्य विभाजनाचे तत्व. कोणतं आहे, कार्य विभाजनाचे तत्व. म्हणजे कार्य विभाजनाचे तत्व म्हणजे काय सांगता येईल तुम्हाला. आता एक काय असेल, प्रत्यक्षात राजा असेल, तो काय असेल, सम्राट असेल. तो काय असेल, सम्राट असेल. सम्राटाच्या जसं आजची आपली प्रशासनामध्ये बघतो,
भारताचा प्रमुख कोण? राष्ट्रपती. बरोबर आहे. राष्ट्रपतीच्या खाली प्रधानमंत्री. प्रधानमंत्रीच्या मदतीकरिता काय आहे? मंत्रिमंडळ आहे. त्याच प्रकारचं असं आणि मंत्रिमंडळाच्या खाली अधिक त्याच्या खाली नंतर ग्राम पातळीवर आपल्याला प्रशासन दिसते या प्रकारे. म्हणून आता इथं आपल्याला सांगता येईल म्हणजे प्रत्यक्षात राजा असायचा, राजाच्या हाताखाली एक मंत्रिमंडळ असायचा, त्या मंत्रिमंडळाचा एक प्रमुख असायचा. म्हणजे असं काय केलं होतं त्यानं? कार्य विभाजनाचं हे तत्व त्यानं असं आखलेलं होतं. कार्य विभाजनाचं पहिलं तत्व. 2 नंबरचं तत्व आहे समन्वयाचं तत्व. हे जे आपण राजा त्याच्या खाली मंत्रिमंडळाचा एक प्रमुख असेल, त्याच्या हाताखाली मंत्रिमंडळ असेल, मंत्रिमंडळातला सहाय्यक मंत्री असेल, सहाय्यक मंत्री यांना काम करल म्हणजे यांचं सहाय्य करल प्रमुख मंत्र्यांचं. आणि त्यानंतर खालचे जे ग्राम पातळीपर्यंत, तालुका पातळीपर्यंत, जिल्हा पातळीपर्यंत जे काही आजच्या कंडिशनला जसं दिसते तेव्हा सुद्धा त्या काळी सुद्धा होतं. तेव्हा एक कूड मिळून म्हणजे अनेक कूड मिळून काय बनायचं? ग्राम बनायचा. त्या ग्रामाचा ग्रामणी हा काय असायचा? प्रमुख असायचा. म्हणजे ग्रामणी म्हणजे आजचा सरपंच. त्याकडे त्याला ग्रामणी असं म्हणायचं. या प्रकारचं म्हणजे कार्य विभाजनाचं तत्व हे त्यांना आखलं आहे. 3 नंबर समन्वयाचं तत्व त्यांना हे आखलेलं आहे. पहिलं कार्य विभाजनाचं तत्व, दुसरं समन्वयाचं तत्व. म्हणजे प्रत्येकामध्ये काय असेल? समन्वय असेल, एकसारखेपणा असेल, प्रत्येकाला मदत करेल. ते काय करेल? प्रत्येकाला मदत करेल. 3 नंबरचं तत्व आहे पृथक्कीकरणाचे तत्व, प्रिन्सिपल ऑफ सेपरेशन. कशाचं? पृथक्करणाचे तत्व, प्रिन्सिपल ऑफ सेपरेशन. म्हणजे प्रत्येक भाग म्हणजे आता इथं काय डिपार्टमेंटचा उल्लेख इथं येतो. आता जसं प्रशासनामध्ये आज आपण पाहतो अर्थ मंत्रालय वेगळा आहे, प्रशासनाचाच भाग आहे. बरोबर आहे. अर्थ मंत्रालय. आता अर्थ मंत्रालय पाहिलं त्याचबरोबर अर्थ मंत्रालय आणि अधिक आपल्याला काय सांगता येईल? अर्थ मंत्रालयाचा वेगळा भाग. आता अधिक वेगवेगळे आयोग सुद्धा आहेत. राज्य मानवाधिकार आयोग. बरोबर आहे. मानवाधिकार आयोग, लोकसेवा आयोग. बरोबर आहे. असे वेगवेगळे आयोग सुद्धा आहे. मानवाधिकार आयोग. बरोबर आहे. असे वेगवेगळे विभाग. नंतर आहे विशेषीकरणाचे तत्व. हे 4 नंबरचं कोणतं आहे? विशेषीकरणाचं तत्व म्हणजे प्रिन्सिपल ऑफ स्पेशालिटी. प्रत्येक विभागामध्ये काय स्पेशालिटी आहे, काय सत्यता आहे, कसं काम करल, कसं हा विभाग काम करल याबद्दल. नंतरचं जे 5 नंबरचं तत्व आहे पदस्वपनाचे तत्व म्हणजे प्रिन्सिपल ऑफ हेरॅर्ची. पदस्वपनाचे तत्व. आणि 6 नंबरचं जे तत्व आहे समतेचे तत्व. कोणतं? समतेचं तत्व. आता असं काय असे कौटिल्यानं प्रिन्सिपल सांगितले आहे. 2 भागामध्ये त्याचे विभाजन केलं आणि प्रत्येक भागामध्ये 6 तत्व त्यांनी आखून दिले. आता जर आपण यावर अधिक थोडी चर्चा केली तर वरील समूह हे कौटिल्याच्या अर्थशास्त्रात समाविष्ट आहे. परंतु अर्थशास्त्रात दुसऱ्यापेक्षा पहिल्या समूहाचीच चर्चा अधिक झालेली दिसते. आणि पहिला समूह हा राज्याच्या सार्वभौमत्वाशी निगडित असल्याने या तत्वाचे विस्तृत विवरण अर्थशास्त्रात केल्याचे दिसून येते. पहिल्या समूहातील अधिकार, आज्ञापालन व शिस्त ही तत्वे राज्याच्या वैधानिक सिद्धांताच्या अनुषंगाने त्याच्या मूळ भावनेचे प्रतिनिधित्व करते. ही तत्वे विस्तारित करताना कौटिल्य म्हणतो जेव्हा दंडविधानाला स्थगिती दिली जाते तेव्हा ती अवस्था निर्माण होते
त्याला मत्स्यन्याय या संबोधनाने समजले जाऊ शकते. यात म्हटले गेले आहे की न्यायाधीशाच्या अनुपस्थितीत शक्तिशाली व्यक्ती दुबळ्या व्यक्तीस गिळंकृत करेल, परंतु या दुबळ्या व्यक्तीला त्या शक्तिशाली व्यक्तीचे संरक्षण मिळाले तर हाच दुबळा व्यक्ती शक्तिशाली व्यक्तीचा विरोध करू शकतो. याचप्रमाणे धार्मिक राजव्यवस्थेत जेव्हा 4 वर्ण आणि 4 जातीचे लोक राजांच्या राजधिकाराने शासित होतील तेव्हा ते आपल्या कर्तव्य आणि पेशाप्रती समर्पित होतील व आपल्या सनदशीर मार्गानेच चालतील. सामान्यतः अधिकारातूनच आज्ञापालन व आज्ञापालनातून शिस्त निर्माण केल्या जाऊ शकते. अर्थात कौटिल्याने अर्थशास्त्रात अधिकार, आज्ञापालन आणि शिस्त या तत्वाप्रमाणेच कर्तव्य, हित आणि जबाबदारी या तत्वांनाही तितकेच महत्त्व दिले. आता आपण तत्वांबद्दल यात सांगितलं आहे या पुस्तकामध्ये. आता हे आपण एकूण 12 तत्व पाहिले, 2 भागामध्ये 6 होते. आता यावर जेव्हा मी तुम्हाला हे सांगितलं की काय लक्षात येत आहे तुमच्या, म्हणजे जसं आता कौटिल्याने सांगितलं, म्हणजे आता याबद्दल सुद्धा मी त्या तत्वामध्ये सांगितलं तुम्हाला की जसं शिस्त असायला हवी, आज्ञाचं पालन करायला हवं. पहिलं जे तत्व आहे, पहिला जो भाग आहे आणि त्याच्यातले जे तत्व आहे ते राज्याच्या निगडीत आहे, म्हणून पहिल्या तत्वांचा जास्त उहापोह करताना ते दिसतात. म्हणजे प्रत्येक अधिकाऱ्यानं, प्रत्येक कर्मचाऱ्यानं आपल्या वरिष्ठांप्रती काय आणि कनिष्ठांप्रती सुद्धा काय बाळगली पाहिजे, तेवढीच तमा बाळगली पाहिजे. कोणालाही न्यायनिवाडा करता पूर्वग्रहित दृष्टिकोन न ठेवता सत्तेच्या मार्गाने न्यायनिवाडा करावा असं ते म्हणतात. त्याचप्रमाणे जर एकदा दीनदुबळा आणि एक शक्तिशाली व्यक्ती जर एकत्र आले आणि दीनदुबळ्या व्यक्तीला न्यायनिवाडा करत असताना त्याच्याकडून तर एवढा काही खर्च होणार नाही, म्हणून दुबळ्या व्यक्तीला सुद्धा त्याचप्रमाणे शक्तिशाली प्रदर्शन किंवा शक्तिशाली हात त्याच्या पाठीशी असायला हवा असं कौटिल्य म्हणतं. म्हणून न्याय व्यवस्था करताना, न्यायनिवाडा करीत असताना तेवढाच महत्त्व आहे न्यायनिवाडा या तत्वामध्ये. जेवढा शक्तिशाली व्यक्ती आहे तेवढाच दीनदुबळ्या व्यक्तीला सुद्धा न्यायनिवाडा करताना पाठबळ मिळाले तरच ते तत्व काही चांगल्या प्रकारे उपयोजित केले जातील असं ते आपल्याला इथं समजते. आता चर्चा करायची म्हटलं तर अधिक पुष्कळ आहे यामध्ये. आता कौटिल्य असंही म्हणतो की राजाने स्वसुरक्षेचीही काळजी घ्यावी, त्याने कर्तव्य दक्ष अधिकारी तसेच अधिकाराचा वापर आणि प्रजेकडून त्याचे पालन हे राजाच्या अस्तित्वावरच अवलंबून असते. अधिकार तत्वाचे अधिक विवेचन करताना आज्ञेची व मार्गदर्शनाची एकता याकडेही कौटिल्याने लक्ष दिले पाहिजे. त्याचप्रमाणे नौकरशाहीतील सदस्य हे राजाकडून अधिकार मिळवतील म्हणून अत्यंत ते राजप्रती जबाबदार असावे असेही कौटिल्य स्पष्ट करतो. प्रशासकीय आदेशाच्या पालनामागे भय, कर्तव्य आणि हित हे प्रमुख प्रेरक तत्वे असतात. आता इथं म्हणतो कौटिल्य याने राजाने आपल्या संरक्षणाची सुद्धा काळजी करून घ्यावी. त्याचप्रमाणे प्रजेकडून येणारे जे काही आज्ञा असेल त्या राजाने त्यांच्या म्हणणंही सुद्धा ऐकून घ्यावं, जनतेचं म्हणणंही सुद्धा ऐकून घ्यावं आणि त्यांच्या अस्तित्वाबद्दल सुद्धा राजानं बोलावं असं कौटिल्य म्हणतो. आणि त्याचप्रमाणे नौकरशाहीतील सदस्य राजाकडून अधिकार मिळवतात म्हणून अत्यंत राजाप्रती जबाबदार असतात असे कौटिल्य स्पष्ट करतो. शिस्तीच्या निर्मितीबाबत कौटिल्य सांगतो की जर जगाने तिन्ही वेदात सांगितलेल्या निषेधाज्ञा पाळल्या तर उन्नतीचा मार्ग खुला होतो, कारण त्यामुळे शिस्त निर्माण होत असते. वेतनवृत्ती, सेवानिवृत्ती यासारखे काही प्रोत्साहके कर्मचाऱ्यांना प्रशासनातील सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी वापरले जावे, परंतु प्रशासकांनी आपले चारित्र्यही सांभाळले पाहिजे. यावर आदर्श प्रशासनाची भिस्त असते. म्हणजे चरित्रवान व्यक्ती असायला हवे, कुठल्याही प्रकारची
नालस्ती त्यानं न करता आपलं चरित्र सांभाळून काम करावं असं कौटिल्य स्पष्ट करतो. आता अधिकही इथं कौटिल्यानं काही तत्व सांगितले आहे. ते तत्व तुम्हाला सांगणं मला गरजेचं वाटते. पाहता हे तर दोन भाग तर आपण पाहिलं तत्वाचं, पण अधिकही त्याने इतरही काही महत्वाचं काही तत्वे सांगितली आहे. ते 3 मूलभूत तत्वे आपण घेऊ. या अगोदर आपण थोडासा 30 सेकंदासाठी आपण विराम घेऊ. पहा मित्रांनो, 3 मूलभूत तत्व पाहू. या 3 मूलभूत तत्वापैकी पहिला आहे 3 मूलभूत मार्गदर्शक तत्वे. पहा ती कोणते मार्गदर्शक तत्वे सांगितले. त्यातले 3 मार्गदर्शक तत्व पहिल्यामधले 3 मार्गदर्शक तत्वे आहे. पहिल्यामधले पहिलं तत्व आहे धर्म, 2 नंबरचं तत्व आहे नीतिशास्त्र आणि 3 नंबरचं तत्व आहे सदाचरण, मोरॅलिटी, सदाचरण. हे 3 राष्ट्रीय प्रशासकीय महत्त्वाचे मार्गदर्शक तत्व याबद्दल कौटिल्य म्हणतो हे समाज जीवनासाठी मूलभूत मार्गदर्शक तत्वे आहेत. धर्मात सांगितलेल्या तत्वानुसार राजाने वर्तन केले पाहिजे. राजा हा कायदा निर्माण करीत नाही. धर्म आणि परंपरा यानुसार असलेल्या अलिखित कायद्याची त्यांनी अंमलबजावणी करावी. धर्म अथवा नीतिशास्त्र सांगितल्याप्रमाणे चातुर्वर्ण्य म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र आश्रम धर्म म्हणजे वयाच्या 25 वर्षापर्यंत ब्रह्मचार्याश्रम, वयाची 26 ते 50 गृहस्थाश्रम, वयाची 51 ते 75 वानप्रस्थाश्रम आणि शेवटचे 75 वयापेक्षा जास्त संन्याश्रम याचे पालन केले पाहिजे आणि त्यानुसार समाजात सदाचारण असावे. 3ही मूलभूत मार्गदर्शक तत्वांचे पालन करून घेण्याची जबाबदारी ही राजावरच असेल असे कौटिल्य म्हणतो. हे 3 मूलभूत मार्गदर्शक तत्व कौटिल्य आपल्या ग्रंथात स्पष्ट करतो. पहिलं धर्म, 2 नंबर सांगत आहे नीतिशास्त्र, 3 नंबर सांगत आहे सदाचारण आणि यानुसार काम म्हणजे यानुसार प्रत्येक राज्यामध्ये हे 3 तत्व पाळावे जेणेकरून जनतेच्या कल्याणासाठी, जनतेमध्ये सद्गुण येण्यासाठी, चारित्र्यवान होण्यासाठी. इथं आश्रम व्यवस्था सुद्धा सांगितली आहे. म्हणजे ब्रह्मचार्याश्रम तुम्हाला माहित आहे, या अगोदर फिलॉसॉफीमध्ये तुम्ही अभ्यास केला असाल. नंतरचं जे 2 नंबरचं तत्व आहे योगक्षेम अर्थात आधुनिक कल्याणकारी राज्य. योगक्षेम म्हणजे काय? आधुनिक कल्याणकारी राज्य. कौटिल्याने मांडलेल्या योगक्षेम या संकल्पनेला आधुनिक कल्याणकारी राज्यांची संकल्पना होय. या सिद्धांताकडे बऱ्याचशा विचारवंतांचे दुर्लक्ष झाले आहे. राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि आर्थिक दृष्टिकोनातून सर्वोत्तम राज्य निर्माण करणे कौटिल्याच्या योगक्षेम संकल्पनेचा गाभा आहे. प्रशासनाने जनतेच्या सामाजिक आर्थिक गरजांचे समाधान करण्याच्या प्राथमिकता दिली पाहिजे. आनंदी, सदाचार, उत्कर्ष आणि कल्याणकारी जीवनाकडे वाटचाल हे राज्यव्यवस्थेचे मूलभूत उद्दिष्ट असले पाहिजे असं. त्याचबरोबर महिला, विकलांग, गरीब, वृद्ध इत्यादींच्या कल्याणासाठी प्रशासनाकडे निश्चित कार्यक्रम असला पाहिजे असे सुद्धा कौटिल्याचे मत आहे. योगक्षेम म्हणजे आधुनिक कल्याणकारी राज्यांची निर्मिती करणं असा याचा अर्थ होतो. आधुनिक कल्याणकारी राज्य निर्माण करायचं असं तर म्हणजे समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत, प्रत्येक व्यक्तीपर्यंत राजाने त्यांच्या दृष्टिकोनातून योजना आखली पाहिजे जेणेकरून सर्व जनतेला त्याचा लाभ मिळाला पाहिजे. त्याचबरोबर समाजामध्ये विकलांग असेल, अंध असेल, डोळे कांगडे असेल, दिव्यांग म्हणजे त्याला आपण दिव्यांग म्हणतो, या सर्व घटकापर्यंत काय झालं पाहिजे? राज्याच्या योजना पोहोचलेल्या पाहिजे. त्याचा प्रत्यक्ष लाभ त्या व्यक्तीला मिळाला पाहिजे जेणेकरून काय होईल? एका कल्याणकारी राज्याची काय होईल? निर्मिती होऊ शकेल असं आपल्याला समजते.
3 नंबरचं जे तत्व आहे दंडनीती. कोणता आहे? दंडनीती. मानवी स्वभावाचे अध्ययन करून कौटिल्याने व्यक्तीच्या वर्तनावर प्रभाव पाडणारे स्वभावाचे 6 विकार सांगितले आहे. काम, क्रोध, मंद, लोभ, मान, हर्ष यांना त्याने षड वर्ग असे नाव दिले आहे. आणि या षड वर्गामुळे प्रभावित होऊन व्यक्ती अधार्मिक अथवा दुराचारी होतो. यावर प्रतिबंध करण्यासाठी दंडनीतीची आवश्यकता असते असे कौटिल्य म्हणतो. आणि दंडनीतीचा अवलंब केलाच पाहिजे. मात्र त्याच्या मते दंडशक्तीचा कमी अथवा अधिक दोनही वापर घातक आहे. तर दंडशक्तीचा वापर न केल्यास मत्स्य न्याय सुरू होतो आणि गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे. आणि ती त्याच्या गुन्ह्याच्या स्वरूपावर नसावी. लहान गुन्ह्यासाठी कमी तर मोठ्या गुन्ह्यासाठी कठोर शिक्षा असायला हवी. दंडनीती सांगितली आणि सुरुवातीलाच वर्णन केलं आहे कौटिल्यानं. मानवी स्वभावाचे आणि अध्ययनाचे कौटिल्याने व्यक्तीच्या वर्तनावर प्रभाव करणारे आणि व्यक्तीच्या स्वभावावर असणारे जे 6 विकार सांगितले आहे, 6 दुर्गुण सांगितले आहे, ते कोणते? काम, क्रोध, मंद, लोभ, मान आणि हर्ष हे जे 6 विकार आहेत. या 6 विकारामुळे, या 6 षडवार वर्गामुळे काय होते? व्यक्ती प्रभावित होऊन व्यक्ती काय बनते? अधार्मिक बनते आणि दुराचारी होते आणि समाजामध्ये उहापोह वाचतो. आणि त्यामुळे समाज व्यवस्था बिघडते. आणि समाज व्यवस्था बिघडल्यामुळे समाजामध्ये लोक काय होतात? चिंतित होतात. त्यामुळे दंडनीती सुद्धा असायला पाहिजे, यावर सुद्धा कौटिल्य बोलतो. आणि गुन्ह्यानुसार शिक्षा असायला हवी, यावर सुद्धा कौटिल्य प्रकाश टाकतो. पहा मित्रांनो, आज आपण हे सर्व बघितलं. कौटिल्याचा जीवन परिचय, ओळख परिचय बघितला. त्यानंतर त्यानं सांगितलेले कौटिल्य या म्हणजे अर्थशास्त्र या ग्रंथाचं महत्त्व बघितलं. त्यानंतर कौटिल्यानं सांगितलेले प्रिन्सिपल बघितलं. अधिकही आपल्याला यामध्ये प्रिन्सिपल याद करता येईल ते आपण पुढील व्हिडिओमध्ये नक्की बघू. जय हिंद मित्रांनो.